को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. महायुतीतला एक जबाबदार मंत्री म्हणून माझं जे काय म्हणणं होतं, माझं जे काय मत होतं, हे मी तिन्ही नेत्यांकडे मांडलेलं असल्यामुळं ते मला पत्रकार परिषदेतनं जाहीर करायचं नाही. देवेंद्रजी माझ्याशी काय बोलले, बावनकुळे साहेब काय बोलले, रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले, हे देखील मला पत्रकार परिषदेमधनं सांगायचं नाही. परंतु मला असं वाटतं की भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस निलेशजी असतील, नितेशजी असतील, त्यांचा देखील जो गैरसमज झालेला आहे तो देखील काही दिवसामध्ये दूर होईल. आम्हाला महायुतीनंच भविष्यातल्या निवडणुका लढवायच्या आहेत. त्याच्यामुळं कोणाच्याही वक्तव्यामुळं येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींवर परिणाम होऊ नये याची दक्षता प्रत्येकानं घेतली पाहिजे. कृपाळ तुमाणे साहेबांशी देखील मी स्वतः चर्चा केलेली आहे. मी रामटेकचा प्रभारी म्हणून स्वतः त्या निवडणुकीमध्ये होतो. माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांनी एकत्र येऊन ती जागा देखील जिंकण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलेला होता. मी स्वतः तिथे राहिला असल्यामुळं चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी जी त्या बाबतीमध्ये त्या सीटसाठी जी मेहनत घेतलेली आहे ती देखील मी स्वतः बघितलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भातली रामटेकमध्ये आम्हाला नक्की अपयश आलं, तिथं आम्ही जागा बदलली, परंतु बाकीच्या जागांवर काही भाजपला यश आलेलं नाही. त्याच्यामुळं एका जागेवर काही वेगळं झालं आणि दुसऱ्या जागेवर काही वेगळं झालं असं बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. भविष्यातल्या निवडणुका ह्या महायुतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायच्या आहेत. त्याच्यामुळे माझा मतदारसंघ आणि त्याची मागणी जरी भाजपनं केलेली असली तरी त्याच्यावर मला कुठेही कमेंट करायची नाही, त्या वादामध्ये मला पडायचं नाही. राणेसाहेबांच्या विजयामध्ये नक्की शिवसैनिकांचा वाटा होता. जर काय गैरसमज असतील तर आम्ही ते बसून दूर करू. कारण ज्यांनी माझ्यावर टीका केली की ज्यांनी माझा मतदारसंघ मागितला आहे हे काय उभाटाचे पदाधिकारी नाही आहेत किंवा उभाटाचे नेते नाही आहेत, ते आमच्यातलेच आहेत. त्याच्यामुळे नक्की आम्ही गैरसमज दूर करू. आमच्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे समोरचा कोणतरी बोललाय म्हणून माझ्याकडनं आपण देखील टीकेची अपेक्षा करू नये. ते बोललेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देईन अशा पद्धतीची देखील अपेक्षा माझ्याकडनं करू नये. शेवटी आमचं हे घरातलं भांडण आहे, महायुतीतलं भांडण आहे. त्याच्यामुळे ते कसं थांबवायचं, कसं पुढं न्यायचं की न्यायचं नाही याची परिपक्वता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि स्वाभाविक आहे, जर गैरसमज झाला असेल तर त्याच्यातनं काही वक्तव्य होतात, त्याच्याकडे देखील मला खिलाडू वृत्तीनं बघायचं आहे. कारण आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं महायुतीमध्ये कुठे मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीचं वक्तव्य मला करायचं नाही. आणि म्हणून राणेसाहेबांना मी स्वतः भेटेन. ते शेवटी सिनियर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार काळ ही कटुता राहील असं मला वाटत नाही. आणि जे काही गैरसमज आहेत ते आम्ही बसून दूर करू. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यानं, प्रत्येक शिवसेनेच्या कार्यकर्त्यानं, प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यानं आपापल्या परीनं महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत केलेली आहे. त्याच्यामुळं माझी नेते मंडळींना एवढीच विनंती आहे महायुतीतल्या की आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वक्तव्यामुळं तिघांची जी अतिशय चांगली संघटनात्मक युती झालेली आहे त्याच्यामध्ये कुठं वेडवाकडं होईल अशा पद्धतीचं कोणी बोलू नये. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.